डीजीपी रामचंद्र राव यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना सेवेतूनच बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी करत गुरुवारी बेळगाव येथील भाजप महिला कार्यकर्त्यांनी चन्नमा चौकातून निषेध रॅली काढली। या रॅलीनंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले। सुमारे 8 वर्षांपूर्वी बेळगाव येथे आयजीपी म्हणून सेवा बजावत असताना हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला असल्याचे रामचंद्र राव यांनी म्हटले आहे। मात्र केवळ सरकारने त्यांना निलंबित करण्याचा आदेश देणे पुरेसे नाही, त्यांना सेवेतूनच बडतर्फ करून सर्व शासकीय सुविधा काढून घ्याव्यात आणि कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। व्हायरल झालेला पोलीस डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात उच्च पदस्थ असलेल्या रामचंद्र राव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्यात ते त्यांच्या कलिगशी दुर्वर्तन करताना दिसून येत आहे। कुणाही स्त्रीशी असं जर का वर्तन होत असेल तर ते नक्कीच निंदनीय आहे आणि त्याकरता आम्ही आज डीसींना त्याचं निवेदन देणार आहे की याच्यामध्ये निष्पक्षपणे याची छाननी व्हावी आणि ज्याची चूक आहे त्याच्यामध्ये शिक्षाही झालीच पाहिजे। वरिष्ठ पदावरती असून सुद्धा तुम्ही एखाद्या महिलेशी असं दुर्वर्तन करता, आपल्या कलिगशी असं दुर्वर्तन करता, ती स्त्री कोणत्या प्रेशरखाली आहे ह्याची आपण कल्पनाच न केलेली बरी। प्रेशरखाली असं करून सुद्धा आणि कधी ना कधी त्याचा कडेलोट होतो आणि मग त्यावेळेला ह्या अशा गोष्टी बाहेर पडतात। बाहेर पडल्यावरती ह्या गोष्टींचं निंदनीय जे त्यांचा सपोर्ट जो काही काँग्रेस गव्हर्नमेंटकडनं चालू आहे त्याला आमचा नक्कीच निषेध आहे। आज आमच्या सगळ्या महिला मोर्चाच्या सगळ्या महिला इथं आलेल्या आहेत आणि त्याच्याद्वारे आम्ही त्यांचा निषेध करतोय आणि डीसीना त्याच्यासाठी एक निवेदन देत आहोत। रामचंद्र राव यांचं असं म्हणणं आहे की हे सगळे व्हिडिओ मॉर्फ केलेले आहेत। AI हा आता आलेला आहे, मॉर्फ केलेला आहे असं जर का म्हणत असतील तर त्याची सुद्धा छाननी करता येते। AI आहे का खरा आहे हे सुद्धा समजू शकते, त्याची छाननी होईल तेव्हा आपल्याला कळेलच। या आंदोलनात भाजप नेत्या उज्ज्वला बडवन्नाचे, डॉक्टर सोनाली सरनोबत, लीना टोपन्नावर, निर्मला हिरेमठ, सविता गुडकाई यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।